आपलं घर कितीही जुनं झालं तरी ते कायमस्वरूपी नवीन दिसण्यासाठी आणि नवीन घर हे कायमस्वरूपी नवीन राहण्यासाठी जर आपण घराची थोडी थोडी स्वच्छता कायमस्वरूपी करत राहिलो तर आपलं घर नेहमी नवीन तर राहतेच, सुख शांती लाभते, लक्ष्मी नांदत राहते, घरामध्ये बरकता येते आणि कायमस्वरूपी उत्साही वातावरण राहतं। तर त्यासाठी सकाळची जी आपली एनर्जी असते त्या एनर्जीमध्ये फक्त आणि फक्त 20 मिनटं दिली आणि सगळं घर जर क्लीन केलं तर घर कसं नव्यासारखं चमकून उठतं आणि आपल्याला संपूर्ण दिवसभर असं उत्साही आणि प्रसन्न वातावरण वाटत असतं। नमस्कार, मी सुनैना द सुपर मॉम ह्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जाओ, तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा। तर आजचा व्हिडिओ आपल्या क्लिनिंगच्या संदर्भात आहे की सकाळी कशा प्रकारे मी फक्त 20 मिनिटांमध्ये संपूर्ण घरामधली धूळ डाळ झटकून काढते आणि घर पूर्ण दिवसभरासाठी तयार करत असते। तर त्यासाठी फक्त आपल्याला सकाळची 20 मिनिटं हवी असतात। तर ते कसं सगळं मी आज तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा बरं का। आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करू। तर जेव्हा आपण सकाळी उठतो ना तर त्यावेळेस आपल्यामध्ये खूप सारी पॉझिटिव्ह एनर्जी असते, खूप सारी ऊर्जा असते, काम करण्याची तयारी असते, त्यामुळे आपल्याकडनं बरीचशी कामं ही जास्तीत जास्त होत असतात। तर त्यासाठी सर्वात पहिले जर आपण क्लिनिंग जर घेतली, कारण आपल्याला संपूर्ण दिवसभर घरामध्ये राहावं लागतं, तर क्लिनिंगमध्ये सगळ्यात पहिला नंबर जो येतो तो म्हणजे आपल्या ज्या विंडोज असतात तर त्यावर खूप सारी धूळ पडत असते आणि आता पावसाळा पण आहे तर खिडकीमध्ये ना खाली धूळ जमा होते आणि मग पावसाचे थेंब पडले की ती धुळीचं पाण्याचे ते शिंतोडे असतात ते त्या काचेवर पडतात आणि त्याच्यामुळे काच पूर्ण अशी खराब होत असते। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण बऱ्याच वेळा खिडक्यांजवळ उभं राहतो, खिडक्यांना हात लावत असतो किंवा खिडक्यांच्या ज्या लेन असतात त्यासुद्धा बऱ्याचदा खराब होत असतात। तर त्यामुळे सकाळी उठल्यानंतर खिडक्यांच्या काचा पूर्णपणे स्वच्छ जर केल्या तर सूर्यप्रकाश पूर्णपणे हा घरामध्ये येतो आणि जेव्हा घरामध्ये सूर्यप्रकाश हा खूप सारा असेल आणि हवा जर खेळती असेल तर आपसुकच त्या घरामध्ये खूप सारं प्रसन्न आणि उत्साही वातावरण वाटत असतं। त्यासाठी काचा ज्या असतात खिडक्यांच्या ह्या पूर्णपणे लख्ख चकचकीत आणि छान असल्या पाहिजे, त्या अशा अंधूक नसल्या पाहिजे किंवा त्याच्यावर धूळ किंवा असं डस्टने त्या भरलेल्या नको। त्यामुळे पूर्णपणे सूर्यप्रकाश हा घरामध्ये येतो आणि घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी यायला खूप सारी मदत मिळत असते। तर त्यासाठी ना एक एक रूम मी घेत असते। तर संपूर्ण बेडरूम आवरून घेतला पहिल्यांदा, त्यावरचं पांघरुणं वगैरे जे होते तर त्याच्या घड्या वगैरे मारून घेतल्या आणि पूर्णपणे ना आपलं बेडशीटवरचं जे काही धूळ धाळ असते ते झटकून घेतलं, बेडशीट वगैरे लावून घेतलं। तुम्हाला जर नवीन बेडशीट चेंज करायचं असेल तर ते टाकून घ्यायचं सगळ्यात पहिले। म्हणजे काय होतं, जेव्हा आपण झोपेतून उठतो तर त्यावेळेस लहान लेकरं जर असेल तर काही पण त्याच्यावर धूळधाळ असते किंवा आहे ना काही खेळता खेळता त्याच्यावर खेळण्या वगैरे त्यांच्या पडलेल्या असतात। तर पांघरुणं झटकून आपण जर व्यवस्थित त्याच्या घड्या जर मारल्या ना तर सगळी धूळ म्हणू शकतो आपण किंवा आपला सगळा कंटाळा आळस हा सगळा झटकून जातो आणि मग त्याच्या व्यवस्थित घड्या पांघरुणांच्या जर आपण मारून ठेवल्या ना तर मग आपला बिछानाही स्वच्छ होण्यास मदत होते। आणि सगळ्यात महत्त्वाची बेडवरची सगळी धूळ ही फरशीवर येते, त्याच्यामुळे ना फरशी जेव्हा आपण पुसायला घेतो तर त्यावेळेस ती सगळी घाण धूळ निघून जायला मदत होते। त्याच्यामुळे पहिल्यांदा मी बेडरूममधल्या सगळ्या काचा ज्या असतात खिडक्यांच्या त्या सगळ्या व्यवस्थित पुसून घेतल्यात। त्यानंतर लाईटचे जे आपले स्विच बोर्ड्स जे असतात ना तर ते सुद्धा मी पुसून घेत असते। तर त्याच्यामुळे काय होतात, आपली मुलं वॉशरूमला जातात किंवा दिवसभरामध्ये आपण ना त्या स्विच बोर्डला ना हात लावत असतो बटन चालू बंद करण्यासाठी, पंखे चालू करण्यासाठी। तर त्यावेळेस आपसुकच कळत ना खूप सारे असे आपण म्हणू शकतो मळकट आपले बोटं जे असतात ते त्या स्विच बोर्डला लागतात। त्यामुळे सकाळी एकदा जर त्याला व्यवस्थित पुसून घेतलं तर आपले स्विच बोर्ड जास्त असे मळकटलेले होत नाही आणि मग एकाच वेळेस आपल्याला त्याच्यावर जास्त आपण म्हणू शकतो मेहनत करण्याची गरज पडत नाही। तर माझं सगळं स्विचेस वगैरे पुसून झालेले आहेत आणि त्यानंतर मग मी किचनमधला खिडकी जी आहे तर ती खिडकी व्यवस्थित पुसून घेतलेली आहे। खिडकीवर जी काही छोटा मोठा मी वस्तू ठेवलेल्या होत्या त्या वस्तू त्याच्या जागेवर नेऊन ठेवत असते आणि त्यानंतर खिडकी ही पूर्णपणे अशी
रिकामी करते, पुसून वगैरे घेते. त्याच्यामुळे पूर्णपणे लख्ख सूर्यप्रकाश हा किचनमध्ये यायला मदत होते. आणि मग जेव्हा आपण किचनमध्ये काम करायला जातो ना, तर मग आपल्याला खूप छान आणि प्रसन्न वाटत असते. त्यानंतर आपला वॉश बेसिन जो असतो तो सुद्धा क्लीन करणं गरजेचं असतो. आता वॉश बेसिनमध्ये म्हणायचं झालं तर काय होतं, आपली लहान लेकरं जेवण झालं की हात धुण्यासाठी झालं किंवा काही खाल्लं किंवा काही खेळत जरी असले तर पटकन हात धुण्यासाठी वॉश बेसिनकडे जातात, कारण ते त्यांच्या हाताशी पण असतं आणि ते त्यांना सोपं पण असतं. त्याच्यामुळे चालू बंद करण्यामध्ये, हात धुण्यामध्ये त्याची बारीक त्यांची हाताची बरीचशी धूळ ही त्या बेसिनच्या आजूबाजूला थेंब थेंब पडलेले असतात. त्याच्यामुळे ती एकाच दिवसात माझी तरी लगेचच मळकटून जाते. त्यामुळे रोजच्या रोज बेसिनवर एक थोडासा आपण जर ब्रश फिरवला ना तर आपला बेसिन नव्यासारखा चकचक दिसायलाही मदत होती. आणि आजूबाजूचा जो परिसर आहे तो जर आपण पुसून घेतला, आता मी छोटासा कडाप्पा आणि बाजूने उभा कडाप्पा टाकून घेतला आहे की जेणेकरून ना आपलं जे वॉशिंग मशीन आहे त्याच्यावर हात धुताना त्याचे पाणी शिंतोडे त्याच्यावर पडले नाही पाहिजे. तर मग त्याच्यामुळे ना तो एरिया असा कॉम्पॅक्टेड झालेला आहे. त्याच्यामुळे तिथे मी पाणी अजिबातही साचू देत नाही, कारण पाणी जर साचलं ना तर तिथे लगेचच असं कुबट वास यायला लागतो आणि आपल्यालाच एकदम गलिच्छ वाटतं. त्यामुळे रोजच्या रोज तिथे एक छान मस्तपैकी कोरडा कपडा जर मारला ना तर कोरडं पण राहतं आणि आपल्याला दिसायला पण छान वाटतं आणि तो एरिया पण आहे ना एकदम असा की उत्साही आणि प्रसन्न वाटायला मदत होते. त्यानंतर आपलं जे वॉशिंग मशीन आहे तर त्यालासुद्धा रोजच्या रोज आपण आहे ना पूसपास करून घेतली पाहिजे. मी सुद्धा दर 2 दिवसांनी आतमधून पूर्ण डेटॉल टाकून छान पुसून घेत असते. त्याच्यामुळे ना जर्म्स वगैरे आपले जे वॉशिंग मशीन आहे त्याच्यामध्ये वाढत नाही. आणि दर आठवडा 2 आठवडा किंवा महिन्याने कमीत कमी का होईना वॉशिंग मशीन जे आहे ते सेल्फ वॉशिंगला लावायचं. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जर्म्सचं प्रोडक्शन होत नाही किंवा जर्म्स वाढत नाही आणि आपल्याला स्किन डिसीजेस वगैरे होत नाही. त्यानंतर आपला जो लिव्हिंग रूम असतो तर त्याच्यामध्ये आपण बरेचसे शोपीस वगैरे ठेवलेले असतात. कुणाकडे सेंटर टेबल वगैरे असतो किंवा कुणाकडे छोटंसं कब्बड वगैरे पण असतं. तर ते कब्बड व्यवस्थित पुसून घेणं, त्याच्यावरचे जे शोपीस वगैरे जे काही असेल तर ते व्यवस्थित मी पुसून घेते. आता माझ्याकडे सेंटर टेबल आहे तर त्याची व्यवस्थित अरेंजमेंट करत असते. तर त्याची अरेंजमेंट वगैरे केली. त्यानंतर हॉलला जो फ्रेंच डोअर आहे तर त्याच्या काचा वगैरे पुसून घेतल्या. म्हणजे लिव्हिंग रूममध्ये जेवढी जास्तीत जास्त सनलाईट जर आला ना, कारण बऱ्याच वेळा आपली बरीचशी कामं आटोपली की आपण पहिल्यांदा लिव्हिंग रूममध्ये बसायला जातो. तर लिव्हिंग रूम जर आपला प्रसन्न असेल तर आपसुकच आपल्या मनाला एक उभारी येत असते, काम करण्याची आपल्याला प्रेरणा मिळत असते. त्यामुळे लिव्हिंग रूम सगळा व्यवस्थित आटोपून सोफे वगैरे जे होते ते व्यवस्थित लावून घेतले आणि तिथली धूळधाळ सगळी झटकून घेतली सोप्यांवरची पण. त्यानंतर बाल्कनीमध्ये सुद्धा जी काही मी एका छोटंसं अशी रॅक केलेली आहे, लोखंडी रॅक आहे, तर त्याच्यावर मी झाडू आणि सूप जो असतो ते ठेवत असते. तर बाहेरची धूळ जी असते ती त्याच्यावर बरीचशी बसत असते. आपण कधी आपसूक हात लावतो, लहान लेकरं पण हात लावत असतात की माझी सायकल वगैरे ठेवलेली आहे, त्यामुळे तिथे व्यवस्थित धूळ तिथली पुसून घ्यायची. त्यानंतर आपलं चप्पल स्टँड की ज्याच्याकडे आपण बऱ्याच वेळा आहे ना दुर्लक्ष करत असतो, तर चप्पल स्टँडच्या तिथे बरीचशी आपण बाहेरून येतो आणि त्या चपला ठेवतो तर तिथे धूळ वगैरे बसत असते त्या रॅकवर. तर त्याच्यावर रोजच्या रोज आपण जर एक कपडा जर मारला ना तर नक्कीच आपला एंट्रान्स जो असतो ना तो प्रसन्न वाटतो. घरामध्ये येणारी जी व्यक्ती असते ना ती आनंदाने एंट्री करत असते, उत्साहाने एंट्री करत असते. कुणी आपल्या घरामध्ये आलं तर त्याला बसावंसं वाटलं पाहिजे, त्याला उठून जावं असं वाटलं नाही पाहिजे किंवा एंट्री करतानाच त्याला अगदी प्रसन्न वाटलं पाहिजे. त्यासाठी घराचा जो मेन डोअर असतो किंवा चौकट म्हणू शकतो आपण, तर ती चौकट व्यवस्थित तिची धूळ वगैरे जर आपण काढून घेतली नाही तर मग आपल्याला खूप असं एकदम असं अस्वस्थ वाटायला लागतं आणि बऱ्याच वेळा ती जी चौकट असते ना त्याच्यामध्ये धूळ जाऊन बसते. त्याच्यामुळे ना रोजच्या रोज ती चौकट जर आपण व्यवस्थित पुसून जर घेतली ना तर घर एकदम उत्साही आणि प्रसन्न वाटायला मदत होत असते. तर सगळी धूळधाळ वगैरे झटकून झाली की सगळ्यात शेवटी जे असते ते म्हणजे आपलं बाथरूम. तर बाथरूमच्या टाईल्ससाठी एक छान मस्तपैकी मी सोल्युशन तयार केलेलं आहे. त्यासाठी मी 1 चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे, 1 चमचा आपलं भांडे घासायचं लिक्विड सोप असतो ना तो घेतलेला आहे आणि थोडंसं आहे ना कोलगेट घेतलेलं आहे. तर मध्ये मी तुम्हाला सांगायचं राहून गेलं की मी ज्या काचा ज्या आहे ना तर त्या आज मी कोलगेटनेच पुसून काढलेल्या होत्या. तर काचा खूप छान निघाल्या बरं का. तुम्ही पण ही आयडिया करू शकता. कोलगेटने किंवा शेविंग क्रीमने जर तुम्ही काचा जर पुसल्या ना खिडक्यांच्या म्हणा तर किंवा
खिडक्यांच्या काचा किंवा फ्रेंच डोअरच्या वगैरे ज्या काचा असतात ना, तर त्या खूप छान अशा चकचकीत निघायला मदत होते. तर मग मी असं सोल्युशन तयार केलं बाथरूमसाठीचं. तर बाथरूमच्या ज्या टाईल्स असतात ना, त्याच्यावर जे काही आपले क्षारयुक्त पाणी येतं ना, बोरिंगचं पाणी, तर त्याचे जे पांढरे पांढरे डाग असतात ना, ते सगळे निघून जातात आणि खूप लवकर निघतं. आणि जर समजा असं घट्ट पाण्याचा थर जरी असेल ना, तर ही जे मी आता सोल्युशन तयार केलं ना, तर त्याने छान मस्तपैकी ना घासून घ्यायचं. आपल्याजवळ जी घासणी असते, थोडा वेळ ते ॲज इट इज तसंच ठेवलं आणि त्याच्यानंतर छान मस्तपैकी बाथरूम आहे ना धुवून चुवून काढलं, तर एकदम मस्त छान चकचकीत बाथरूम निघालं. आणि बाथरूमचे नळसुद्धा एकदम छान निघायला मदत झाली. तर बाथरूमच्या नळांना आहे ना तुम्ही हे सोल्युशन लावून तुम्ही लिंबूने पण घासू शकता. तर मी लिंबूने पण नळ घासून घेतले, त्याच्यामुळे एकदम चकचकीत नळ निघायला मदत झाली. आणि त्यानंतर मग सगळ्यात शेवटी सगळी घरातली धूळ धाळ झटकून झाली की मग सगळ्यात शेवटी नंबर असतो तो आपल्या फरशीचा. एकदा फरशी क्लीन झाली की मग आपलं पूर्ण घर कसं असं छान सुंदर चकचकीत करायला लागतं आणि मग आपणही प्रसन्न आणि फ्रेश होऊन जातो. तर मग बाल्कनीचा जो हा कठाडा असतो ना, तर त्याच्यावर स्पर्शूला मी जेवण खाऊ घालत असते किंवा ती बसत असते त्याच्यावर. मुलेकरं हात लावतात काही गंमत बघण्यासाठी, तर त्याच्यामुळे ते मस्तपैकी छान ब्रशने ना थोडंसं पाणी टाकून त्याच्यावरची धूळ काढून घेतली. नाहीतर मग आहे ना धूळ खूप सारी होत असते आणि मग खूप धूळ झाली का मग ते आपल्याला लेकरांना हात पण लावू देऊशी वाटत नाही आणि उभं राहण्याचं पण आपल्याला बाल्कनीमध्ये खूप अशी किळसवाणं वाटतं. तर त्याच्यामुळे ना मग बाल्कनी तिथला जो कठाडा आहे तो धुवून घेतला थोडंसं पाणी टाकून. आणि बाकी काही माती वगैरे झाडांची पडलेली असते, त्याच्यामुळे मग थोडंसं बाल्कनीमध्ये पण पाणी टाकून वायपरने ओढून घेतलं. आणि आपले जे सोपे वगैरे असतात ना, साऱ्या दिवसभर लेकरं घरामध्ये सोप्यांवर बसून काही ना काही खात असतात, बसत असतात. तर मग त्याच्यामुळे किंवा काही खेळत पण जर असले ना हॉलमध्ये, तर बरेचसे त्यांचे जे खेळणे असतात ना, हे माझ्या लेकरांचे खेळणे हे सोफ्याच्या खाली जातात. मग त्याच्यामुळे ना बरीचशी अशी धूळ किंवा अन्नाचे कण वगैरे त्या सोफ्याच्या खाली असतात ना, तर मग त्याच्यामुळे मग मी काय करत असते, सोफे सरकवून घेते. तर सोफे सरकवणे ना खूप सोपं जातं मला. मी काय करते, पहिल्यांदा पाणी टाकते आणि वायपरने आपला जो मॉप असतो ना, तर त्या मॉपने ना पहिल्यांदा थोडंसं पाणी असं पसरवून देते. आणि मग त्याच्यामुळे ते खाली गट्टू असतात ना सोफ्याला, तर ते ओलसर झाले की सरसर ना सोफे सरकले जातात आणि आपल्याला ते जड पण होत नाही. आणि जर पाणी टाकलं नाही ना, तर मग ते आपल्याला आहे ना ओढणं किंवा सरकवणं सुद्धा आहे ना खूप अवघड जातं. तर मग ही थोडीशी अशी मी ट्रिक यूज केलेली आहे. त्याच्यामुळे मी दोन्ही बाजूचे सोफे आठवड्यातले प्रत्येक दिवशी मी सोफे सरकवून आणि छान मस्तपैकी घर पुसून घेते. त्यानंतर मी स्वच्छ होते, स्वतः फ्रेश होते, आंघोळ वगैरे झाली माझी की मग त्यानंतर स्वयंपाक. आणि स्वयंपाक झाल्यानंतर मग मी ना किमयाची थोडीफार माझी तयारी वगैरे असते आणि त्यानंतर किचन आटोपायला घेते. तर किचन ही माझी सगळ्यात शेवटची क्लिनिंग असते. तर ही क्लिनिंग करत असताना मग खूप असे म्हणजे एकदम शेवटचं काम असतं, त्यामुळे कधी काम आटोपेल असं मला खूप सारं होत असतं. तर त्याचीच माझी घाई चाललेली आहे. तर चला व्हिडिओ इथेच थांबवते. तर तुम्हीही नेहमीप्रमाणे रोज 20 मिनटं देऊन आपलं घर एकदम क्लीन, टिपटॉप, नीटनेटकं, स्वच्छ आणि सुंदर करू शकतात की ज्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदेल, आपल्या घरामध्ये बरकता येईल आणि आपल्याला सुद्धा दिवसभर राहायला खूप सारं उत्साही वातावरण वाटेल. तर त्यासाठी आपण अशी रोज 20 मिनटं देणं तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे आपला खूप सारा वेळही वाचतो आणि अशी थोडी थोडी स्वच्छता केल्यामुळे एकाच वेळेस आपल्यावर कामाचं बर्डनही येत नाही. एकाखटी जेव्हा आपण काम करायला काढतो तर त्यावेळेस आपले खूप सारे श्रमसुद्धा वाचतात, कष्ट वाचतात. आणि रोजच स्वच्छता असल्यामुळे जेव्हा आपण पूर्ण घराची साफसफाई करतो ना, तर त्यावेळेस खूप कमी वेळ पण लागतो. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. आणि अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पटकन एक लाईक करा आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींपर्यंत शेअर करा, म्हणजे त्यासुद्धा माझ्या नवीन मैत्रिणी व्हायला मदत होईल आणि त्यांनाही व्हिडिओ हेल्पफुल ठरेल. चला पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.